नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रकृती म्हणजे काय, प्रकृती परीक्षणाचं महत्व काय आहे, किती प्रकारच्या प्रकृती आहेत, प्रकृती कशी तयार होते, त्यासोबतच वात प्रकृतीच्या व्यक्तींची वैशिष्ट्य काय आहेत याविषयी माहिती घेतली आहे. आज आपण त्याचाच पुढचा भाग या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये आपण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची वैशिष्ट्य, त्यांची शारीरिक आणि मानसिक जडणघडण कशी असते याविषयी माहिती घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची शारीरिक वैशिष्ट्य जाणून घेऊया. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती या मध्यम मानल्याच्या असतात. म्हणजेच त्या खूप जाडही नसतात आणि खूप कृश किंवा बारीकही नसतात. त्यांचे वजन हे त्यांच्या उंचीनुसार योग्य प्रमाणात असते. जसं आपण वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये प्रॉमिनंट वेन्स असतात हे बघितलं होतं, त्याप्रमाणे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये वेन्स या प्रॉमिनंटली दिसत नसतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये खास करून पॉइंटेड चीन असलेले दिसून येते. या व्यक्तींचे केस आणि डोळेही ब्राउनिश कलरचे असल्याचे समजते. या व्यक्तींचे केस जे असतात ना, ते स्ट्रेट असतात आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ऑइली सुद्धा असतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा ही स्मूथ असते. त्यांच्या शरीरावरती खूप जास्त प्रमाणामध्ये तीळ असलेले आपल्याला लक्षात येईल. या व्यक्ती या जास्त करून गोऱ्या असल्याचेही दिसून येते. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना घाम हा खूप जास्त प्रमाणात आलेला दिसून येतो आणि यांच्या घामाला एक इंटेन्स असा स्मेलही असतो. आपल्याला जर का पित्त प्रकृतीची व्यक्ती ओळखायची असेल तर त्यांची भूक ही त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. या व्यक्तींना लागणारी भूक ही अतिशय तीव्र असते. तसंच यांना भूक लागली की ती अजिबात सहन होत नसते. ते भूक सहनच करू शकत नाहीत. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये पचन हे अत्यंत नियमित झाल्याचे दिसून येत असते. या व्यक्तींना लागणारी झोप सुद्धा खूप शांत असते. आपण ज्याला साऊंड स्लीप म्हणतो अगदी तशीच. या व्यक्तींची वाणी ही हाय पिच असल्याचे लक्षात येते आणि त्यांचे बोलणे हे अतिशय स्पष्ट असते. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती या बॅलन्स मेंटेन करून असतात. म्हणजेच त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज आणि इव्हन मेंटल ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारची घाई गडबड किंवा अगदी थंडपणा सुद्धा नसतो. या व्यक्तींची ग्रास्पिंग पॉवर म्हणजे जी ग्रहण शक्ती आहे ती ऍव्हरेज असते. यांची मेमरी मात्र वात प्रकृतीच्या व्यक्तींपेक्षा चांगली असते. या व्यक्तींना सतत राग आलेला आपल्या लक्षात येईल. या व्यक्तींना रागही चटकन येतो, मात्र तो लगेच शांत होताना दिसून येत नाही. या थोड्या रागीट स्वभावाच्या असतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती या अँबिशियस मात्र असतात. म्हणजे त्या महत्वाकांक्षी असतात आणि त्यासोबतच त्या प्रॅक्टिकलही असतात. हा त्यांचा एक चांगला गुण आहे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्तातल्या उष्ण गुणामुळे जनरली हॉट वेदरचा त्रास होताना आपल्याला दिसून येतो. या व्यक्तींना जेव्हा एखादा विचार करायची किंवा डिसिजन घ्यायची वेळ येते, तेव्हा त्या शांतपणे विचार करताना आपल्याला दिसून येतात. त्या एकदम वेल ऑर्गनाइज्ड असतात. ही झाली पित्त प्रकृतीच्या व्यक्तींची शारीरिक, मानसिक आणि भावनिक वैशिष्ट्य आणि जडणघडण. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना जनरली कोणत्या प्रकारचे आजार किंवा व्याधी जास्त प्रमाणात होण्याचा धोका असतो आणि ते होऊ नयेत म्हणून त्यांनी कोणती काळजी घ्यावी, कोणत्या प्रकारचा आहार विहार घ्यावा याविषयी अधिक माहिती घेणार आहोत.